बुलेटिनमध्ये एक राजकीय गोटातून बातमी समोर येते। काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेस भाकरी फिरवणार आहे। निवडणुकी आधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार आहे। काँग्रेस हायकमांडकडून तशा हालचाली सुरू झाल्यात। प्रदेशाध्यक्ष हा आक्रमक भूमिका घेणारा हवा अशी काँग्रेसची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप। नवी दिल्लीतून थेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रमोद, काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होऊ शकतोय? आदिती, जर आपण प्रामुख्याने सांगायला झालं तर मार्च महिन्यामध्ये साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, कारण सुप्रीम कोर्टामध्ये या महिन्यात 22 तारखेला सुनावणी आहे आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पराभव पत्करावा लागला होता। त्यानंतर नाना पटोले यांनी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा हायकमांडकडे दिलेला आहे आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जर आपण बघायला गेलं तर काँग्रेस नवा प्रदेशाध्यक्ष देणार आहे। यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर हायकमांडकडनं काही नावांचा विचार सुरू आहे। त्यात कोल्हापूरचे सतीश पाटील असतील, विश्वजित कदम असतील, अमित देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार या काही नावांची चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। काँग्रेस पक्षाच्या हायकमांडची ही प्रामुख्याने भूमिका असल्याचं बघायला मिळते आदिती, की जो काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष असेल तो आक्रमक चेहरा असणारा असावा, कारण आक्रमक भूमिका घेऊनच जर जनतेसमोर गेलं तर जनता पुन्हा एकदा मता जी आहे ती पर्याय काँग्रेसच्या टाकू शकतात आणि म्हणूनच आक्रमक चेहऱ्याचा विचार जो आहे तो काँग्रेसकडनं केला जातोय। बघावं लागणार आहे की पुढच्या किती दिवसामध्ये काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष नेमकं मिळतोय आणि कोणाच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडते। धन्यवाद प्रमोद दिलेल्या या माहितीबद्दल। तर अर्थात पालिका मनपा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत दिसतायत। प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार आहे अशी बातमी समोर येते आहे।